माहिती नाही. ही आमची राजश्री शाहू आघाडी आहे. आम्ही ज्यावेळेला पॅनल केलं त्यावेळेला राजश्री शाहू पॅनल म्हणून असं केलेलं होतं. त्या पद्धतीने आम्ही आज हे एकत्र आहोत. सगळे आम्ही एकत्र आहोत सगळीच. आणि आज आम्ही सगळे एकत्र असून जे काही आमचं नेते मंडळी सांगतील, आघाडीचे नेते आहेत सर्व आमचे, त्यांच्या पद्धतीने आम्ही सर्व बोर्ड एकत्र काम करतो. थोडक्यात अध्यक्षांची भूमिका वेगळी आणि सगळ्या संचालकांची भूमिका वेगळी आहे. अध्यक्ष रजेवर येतात. नाही, त्यांनी स्पष्ट बाईट दिलेला आहे की मी राजीनामा देणार नाही आणि महायुतीचा अध्यक्ष करण्यासंदर्भातल्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत. आणि याच्या आघाडीचे नेते काय ते करायचं नाही. अध्यक्ष रजेवर आहेत की राजकीय रजेवर आहेत? आता एकंदरीत तुमची भूमिका काय आहे? अध्यक्ष बदलाची चर्चा सुरू होती. आज अध्यक्षांचा राजीनामा येणं अपेक्षित होतं, पण ते घडलेलं नाहीये. काल मुख्यमंत्र्यांना ते भेटले आणि तुम्ही राजीनामा देऊ नका अशा प्रकारची विनंती त्यांना केली. अरुण डोंगरे साहेबांनी दिलेला शब्द, तो नेत्याने दिलेला त्यांना शब्द, तो पाळला गेला आहे का? आणि जर पाळला गेला नसेल आणि ती विरोधातली भूमिका राजश्री शाहू आघाडीचे घेत असेल तर मग तुमची पुढची भूमिका काय राहणार? आम्ही एक संघ आहोत. नाही, पण त्यांच्याबद्दलची भूमिका काय? विश्वास ठराव ते आता काय आम्ही सांगू शकणार नाही, कारण नेते मंडळी काय ठरवतील त्या आता पद्धतीने आम्ही काम करू. आज तुम्ही किती जण एकत्र आहे असा संदेश तुम्ही आजच्या बैठकीत नाही? सगळीच आहेत एकत्र. एक सोडले सगळे 11 पैकी 17 जण आघाडीच्या नेत्यांच्यावर साधारण कधीपर्यंत चर्चा होणार आहे? आता ते नेते मंडळी तर त्यांच्या ते काय पद्धतीने काम करणार ते आम्ही ठरवू शकत नाही. ते आता बोलून त्यांचं ते बसतील. गोकुळमधलं राजकारण हे पक्षविरहित यापूर्वी पाहायला मिळालं, पण पहिल्यांदाच कुठतरी पक्षीय हस्तक्षेप होते असं वाटतं तुम्हाला? नाही, पक्षीय नाहीच. सगळं एक संघ आहे, म्हणजे सर्व पक्ष आहोत, सगळ्या पक्षाचे आहेत. सहकारामध्ये राजकारण येऊन अशा भूमिकेत तुम्ही आहात सगळे.